आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। विधान भवनाबाहेर जोरदार राडा झालेला आहे। एका व्यक्तीने जाळून घेण्याचा प्रयत्न केला। अंगावरती रॉकेल टाकून आत्महत्येचा प्रयत्न या व्यक्तीने केलेला आहे। पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। विधान भवनाबाहेर या व्यक्तीने स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आत्महत्येचा प्रयत्न या व्यक्तीने केलेला आहे। पोलिसांनी तात्काळ या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। अंगावरती रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केलेला आहे। विधान भवनाबाहेर जोरदार राडा झालेला आहे। ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावरती ओतून स्वतःला आग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणत्या कारणासाठी या व्यक्तीने आपल्या अंगावरती पेट्रोल टाकून किंवा रॉकेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलंय। विधान भवनामध्ये सध्या अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या विधान भवनाबाहेर हा राडा झाल्याचं समजतंय। पोलिसांनी या व्यक्तीला आता ताब्यात घेतलेला आहे। काही घोषणाबाजी सुद्धा करताना ही व्यक्ती आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतीये। पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे। विधान भवनाबाहेर हा मोठा राडा झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी कुणाल भोयटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, नेमकं काय घडलं विधान भवनाबाहेर? काय या व्यक्तीने स्वतःच्या अंगावरती रॉकेल टाकून जाळून घ्यायचा प्रयत्न केलाय? काय माहिती आहे? सिद्धेश, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते मुंबईमध्ये सुरू आहे आणि याच अनुषंगाने अनेक जे तरुण आहेत किंवा अनेक व्यक्ती आहेत ते आपल्या मागण्या घेऊन मुंबईकडे येत असतात आणि अशाच प्रकारची एक मागणी घेऊन एक तरुण या ठिकाणी आला होता आणि स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न देखील त्याने केलेला आहे। मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्या व्यक्तीला पकडलेला आहे आणि त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यामुळे एक मोठी दुर्घटना जी आहे ती विधान भवनाबाहेरची टळलेली आहे। आता या सगळ्या संदर्भात चौकशी करून त्या नेमकी तरुणाची मागणी काय होती हे समोर येईल आणि आता पोलिसांनी सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि जो काही जाळून घेण्याचा प्रयत्न आहे तो हाणून पाडलेला आहे। पण कुणाल, नेमकी ही व्यक्ती आहे तरी कोण आणि काय पार्श्वभूमी आहे व्यक्तीची? सध्या पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे। त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे किंवा त्याची नेमकी मागणी काय आहे या संदर्भात पोलीस जे आहेत ते चौकशी करून जी काही माहिती आहे ती समोर येण्याची शक्यता आहे। सिद्धेश, बरं, धन्यवाद कुणाल, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एका व्यक्तीने जाळून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। विधान भवनाबाहेर हा राडा झालेला आहे। पोलिसांनी या व्यक्तीला आता ताब्यात घेतलेला आहे। शिवाजी महाराजांच्या नका बनवल्या अजिबात